दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या आपल्याला संच मान्यते संदर्भामध्ये आपल्या स्टुडंट पोर्टलवरून विद्यार्थी संख्या जी आहे ती फॉरवर्ड करा अशा सूचना येत आहेत. आणि स्टुडंट पोर्टलही आपण ओपन करायला गेलो तर एक पॉपअप विंडोमध्ये आपल्याला स्क्रीनवरती जे दिसत आहे ते पिवळ्या रंगामध्ये सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा हेडमास्टर लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा फ्लॅश मेसेज येत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हेच आपण जाणून घेऊयात की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आणि तिथे टाईप करूयात स्टुडंट पोर्टल. क्रोम ब्राउझर आपलं ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल. त्यानंतर सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी लिंक येईल सरळ डॅश स्टुडंट पोर्टल निळ्यामध्ये त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघा शाळांसाठी नवीन सूचना जो मी आत्ता सांगितलं होतं तो फ्लॅश मेसेज होत आहे. त्यानंतर 2 नंबरची सूचना आहे बघा 2024-25च्या संच मान्यतेसाठी HMच्या स्टुडंट लॉग इनवर 30/9/2024 रोजी विद्यार्थ्यांच्या पोर्टलवरील नोंद केलेली विद्यार्थ्यांची संख्या फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती, शाळेचे माध्यम, तुकडी, अनुदान प्रकार व विद्यार्थ्यांची संख्या तपासून त्वरित फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी. त्यानंतरही खाली आणखीन सूचना दिलेल्या आहेत. 6 नंबरपर्यंतच्या सूचना आहेत. त्यानंतर नियमित ज्या सूचना आहेत त्या आहेत. त्याला आपण स्क्रॉल करून ह्या फ्लॅश मेसेजला आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपलं स्टुडंट पोर्टलचं पेज आपल्या शाळेचं इथे ओपन होईल. इथे आपल्याला वरती मेनू हे टॅब दिसत आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्क्रॉल करून संच मान्यता या टॅबपर्यंत यायचं आहे. बघा इथे संच मान्यता ही टॅब आहे. संच मान्यतेच्या खाली आपल्याला 4 गोष्टी इथे दिलेल्या आहेत बघा. फॉरवर्ड संच मान्यता 1ली ते 12वी इथे आपल्याला काम करायचं आहे. परंतु त्याआधी 4 नंबरची जी टॅब आहे आधार इनव्हॅलिड स्टुडंट्स रिझन एंट्री हे आधी आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्या टॅबवरती आपण क्लिक करूयात. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत जे विद्यार्थी आधार इनव्हॅलिड असतील ते विद्यार्थ्याचे इथं नाव आपल्याला दिसतील. ज्या शाळेचे 100% आधार व्हॅलिड झालेले आहेत त्यांना इथे काही काम करायचे नाही. आता जे आपले विद्यार्थी दिसतील त्याच्यासमोर आपल्याला आधार त्यांचे काय इनव्हॅलिड आहेत त्याची रिझन आपल्याला इथे नोंदवायचे आहेत. बघूयात कोणते कोणते रिझन आहेत. इथे आहे आधार कॅन्सल, आधार नॉट अवेलेबल, आधार सस्पेंडेड, ऑल डिटेल मॅच विथ आधार बट दे आर स्टील इनव्हॅलिड, मिसमॅच इन कॅटलॉग डिटेल अँड आधार डिटेल. अशा पद्धतीने 5 इथं रिझन दिलेले आहेत. त्यापैकी एक रिझन आपल्याला निवडायचा आहे. जेवढे विद्यार्थी आपले असतील मिसमॅचचे त्या सगळ्यांचे रिझन आपल्याला इथे निवडून घ्यायचे आहेत. ते रिझन निवडून झाल्यानंतर इथे त्या विद्यार्थ्यांच्या खाली ते सेव्ह बटन आपल्याला येत आहे. त्या सेव्ह बटनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पॉपअप विंडो येते की आधार रिझन सेव्ह सक्सेसफुली, ओके याला आपल्याला क्लिक करायचं आहे ओकेवरती. त्यानंतर इकडे आपण बघतोय की ते जे आधी रेडमध्ये होते रिझन ते आता ग्रीनमध्ये झालेले आहेत. यानंतर आपल्याला पुन्हा मेनूवरती क्लिक करायचं आहे आणि संच मान्यतेकडे यायचं आहे. आता इथे संच मान्यतेकडे आल्यानंतर इथे पहिली जी टॅब आहे फॉरवर्ड संच मान्यता 1 ते 12 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अकॅडमिक इयर निवडायचं आहे.
इथे आपलं चालू वर्ष येईल. ते निवडल्यानंतर त्याच्या समोर गो बटन आहे, त्या गो बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पॉपअप विंडोमध्ये आपल्याला एक मेसेज येईल. तो मेसेज आपल्याला वाचून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती आपण क्लिक केलं, इथे आपल्याला आपल्या वर्गानुसार मुलं मुली आणि एकूण ही संख्या इथं दिसणार आहे. ती आपली वर्गानुसार आपल्याला पडताळा करून घ्यायची आहे. आपलं माध्यम बघायचं आहे. 30/9चा हा जो आपला पट आहे त्यानुसार आपला पट आहे किंवा नाही याची खात्री करून मगच खाली इथे जे आहे फॉरवर्ड फॉर संच मान्यता या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपल्याला वाटलं की विद्यार्थ्यांसंख्येमध्ये तफावत आहे तर ती तफावत दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्या पातळीवरून झालं तर आपल्या पातळीवरून किंवा वरिष्ठ कार्यालयाशी आपल्याला संपर्क साधून आपली विद्यार्थी संख्या आहे 30/9/2024ची जी विद्यार्थी संख्या आहे ती इथे आपल्याला यायला हवी. जर आपली विद्यार्थी संख्या योग्य असेल तर आपल्याला इथे फॉरवर्ड फॉर संच मान्यता या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही पॉपअप विंडो येईल. ते पॉपअप विंडो आपल्याला वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म किंवा कॅन्सल या बटनापैकी एक बटन आपल्याला चॉईस करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. जर आपण कन्फर्म असू तर आपल्याला कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक पॉपअप विंडो येईल. डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट फॉर संच मान्यता यावरती आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पॉपअप विंडो येईल की संच मान्यता फॉरवर्ड टू क्लस्टर आणि या इथे आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण बघूयात आता इथे अकॅडमिक इयरला पुन्हा क्लिक करून बघूयात. गो या बटनावरती क्लिक करून बघूयात. ते जे आपल्याला टॅब ओपन होते की फॉरवर्ड टू संच मान्यता ती आता नाहीशी झालेली आहे आणि आपली ही संच मान्यता जी आहे ती क्लस्टर हेडला फॉरवर्ड झालेली आहे. तर संच मान्यतेसाठी अशा पद्धतीने आपल्याला हे विद्यार्थी फॉरवर्ड करायचे आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.